हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू WCTC बुलढाणा. आता आपण पाहू काउंटर PA स्टॅम्पची रिक्वेस्ट ट्रेझरीला पाठवेल आणि ते स्टॅम्प ट्रेझरीकडनं रिसीव्ह करेल. त्याच्यासाठी तो आपले जे काही कार्ड्स आहे बुकिंग सोल्युशन्सचं ते कार्ड ॲक्सेस करेल. त्यामध्ये जे काही सब कार्ड्स आहे काउंटर ऑपरेशन्स नावाचं, त्या काउंटर ऑपरेशनच्या सब कार्ड्सला क्लिक करेल. त्यानंतर रिक्वेस्ट इन्व्हेंटरी स्टॅम्पचा जो काही मेनू आहे त्याला तो क्लिक करेल. या ठिकाणी रिक्वेस्ट स्टॅम्प फ्रॉम ट्रेझरीचं जे ऑप्शन्स असेल त्याला तो टिक करेल आणि त्याच्यामध्ये कॅटेगरी तो सिलेक्ट करेल. डेफिनेटिव्हमध्ये पब्लिक पोस्टेज स्टॅम्प्स, इंदिरा गांधीचा 5 रुपयाचा स्टॅम्प त्याने सिलेक्ट केला. या ठिकाणी 5 त्याला आवश्यक आहेत असं आपण समजूया. त्यानंतर रेव्हेन्यू स्टॅम्प त्याला घ्यायचे आहेत. रेव्हेन्यू तिकीट त्याने घेतलेत 5 आणि ते ॲड केलेत. ॲड केल्यानंतर त्याला ही जी रिक्वेस्ट आहे ती सबमिट करायची आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो टोटल अमाऊंट ऑफ रिक्वेस्ट फॉर द सिलेक्टेड स्टॉक इज 30 रुपीज, कारण की आपण 5 रुपयाचे 5 स्टॅम्प मागितलेले आहेत आणि 5 रेव्हेन्यू मागितलेले आहेत. याला आपण सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर एक पॉपअप मेसेज जनरेट होईल, रिक्वेस्ट सबमिटेड सक्सेसफुली अशी. आणि आता हे जे स्टॅम्प्स आहेत हे आता आपल्या ट्रेझररकडे आपली डिमांड जी आहे ती आपली या निमित्तानं प्लेस झालेली आहे. अशा पद्धतीनं आपण स्टॅम्प ट्रेझररकडे आपली रिक्वेस्ट पाठवू शकतो. थँक्यू.